नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांचा पगार जो आहे तर तो बंद होणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. मी तुम्हाला जे आहे तर ते भीती दाखवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. वास्तविक जी परिस्थिती आहे ती समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तर तो आमच्याद्वारे केला जाणार आहे की कोणत्या लाभार्थ्यांचा पगार एप्रिलपासून बंद होणार आहे. अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की पहा. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील नक्की विचारा. तर बघा, आता एप्रिल महिन्याचं अनुदान जे आहे तर ते मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. किती तारखेपासून एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे याची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर ती तारीख जाणून घ्यायची असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. तर बघा, काल म्हणजेच सोमवारी 6 एप्रिलला जेव्हा आम्ही बरीच माहिती कलेक्ट केली तेव्हा असे आढळून आले की बऱ्याच लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यामध्ये देखील पैसे मिळणार नाही. आता यामध्ये प्रामुख्याने कोणत्या लाभार्थ्यांचा समावेश आहे ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर बघा, खास करून काळजीपूर्वक ऐका हां, नाही तर परत तुम्ही म्हणाल की सर तुम्ही चुकीची माहिती सांगितलेली आहे. तर खास करून त्या लाभार्थ्यांना एप्रिलचे पैसे मिळणार नाही आहे ज्या लाभार्थ्यांनी जे आहे तर ते मार्च महिन्याचा लाभ घेतलेला नाही. ज्या लाभार्थ्यांनी मार्च महिन्याचा लाभ घेतलेला नाही आणि पुढे ऐका, आणि त्यानंतर लाभ मिळाला नाही आणि त्यानंतर काहीही प्रक्रिया केलेली नाही. ठीक आहे. आता आपल्यापैकी बरेच लाभार्थी असे आहेत ज्यांना मार्चचे पैसे मिळालेले नाही आणि ते पैसे मिळालेले नाहीत. त्यानंतर त्यांनी तहसीलमध्ये जाऊन किंवा कुठेही जाऊन त्यावर काहीही प्रक्रिया केलेली नाही. आता मार्चचेच पैसे त्यांचे थांबवण्यात आले आहे, तर नवीन वर्षाचे पैसे त्यांना कसे येतील? ज्यांनी मार्चचे पैसे घेतले नाही आणि त्यावरती काहीही प्रक्रिया केली नाही अशा लाभार्थ्यांना एप्रिलचा अनुदान हप्ता येणार नाही. मी आधीच सांगतो आहे. परत तुम्ही विचाराल की सर आम्हाला एप्रिलचे पैसे आले नाही. तर जर तुम्ही काहीही प्रक्रिया केली नसेल, तुम्हाला पैसे मार्चचे आलेले नाही आणि त्यावर तुम्ही काहीही केलेलं नाही, तर तुम्हाला एप्रिलचे पैसे येणे देखील अशक्य आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांनी काहीही केलेलं नाही, मार्चचे पैसे आले नाही म्हणून, तर त्या लाभार्थ्यांनी एकदा चौकशी करा. फक्त व्हिडिओ पाहून किंवा फक्त जे आहे तर ते हे करून होत नाही. तर थोडंसं काही ना काही आपल्याला हालचाली करणं आपल्या स्तरावर गरजेचं असतं. बरेच लाभार्थी करतात, परंतु काही लाभार्थी आहेत जे करत नाही आणि फक्त प्रश्न विचारतात. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आणखी काही लाभार्थी आहेत ज्यांना अनुदान मिळणार नाही. तर बघा, यामध्ये असे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांचा डेटा दिव्यांग विभागाकडे गेला आहे. काळजीपूर्वक ऐका. ज्या लाभार्थ्यांचा डेटा दिव्यांग विभागाकडे गेला आहे, परंतु त्यांचे आधार, OTP जे दिव्यांग प्रमाणपत्राशी संलग्न केलेलं जे हे आहे OTP आहे, तर तो तहसीलकडून व्हेरीफाय करण्यात आलेला नाही. म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे डिटेल्स गेलेले आहेत दिव्यांग विभागाकडे आणि तरी देखील त्यांनी तुमचे डिटेल्स अपडेट केलेले नाहीत OTPच्या स्वरूपामध्ये, अशा देखील लाभार्थ्यांचे अनुदान जे आहे तर ते एप्रिल महिन्यामध्ये येणार नाही. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला तर फोन आलेला नाही, आम्हाला काय? तर यामध्ये याच लाभार्थ्यांचा समावेश आहे की ज्या लाभार्थ्यांचा आधी ऑथेंटिकेशन झालेलं नाही, म्हणजे आधी OTPने त्यांचं जे आहे तर ते ऑथेंटिकेशन झालेलं नाही. अशाच लाभार्थ्यांविषयी मी बोलतो आहे की डिटेल्स तर दिव्यांग विभागाकडे गेलेले आहेत, परंतु ऑथेंटिकेशन झालेलं नाही. त्यांचा नंबर ट्राय केला असेल तालुका स्तरावरून आणि तुम्हाला फोन आलेला नाही किंवा मग काहीतरी झालं आहे, तर अशा लाभार्थ्यांना देखील एप्रिल महिन्याचं अनुदान जे आहे तर ते त्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार नाही आणि नाही 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 हे 100% आहे. कारण जर तुमचे ऑथेंटिकेशन झाले नाही तर प्रॉब्लेम काय येणार हे काळजीपूर्वक ऐका. एकतर तुमचे डिटेल्स हे सामाजिक न्याय विभागाकडे नसणार. त्याचं कारण असं आहे की त्यांनी तुमचे डिटेल्स दिव्यांग विभागाकडे पाठवलेले आहेत आणि
तुमचे डिटेल्स अपडेट झाले नाही, त्यामुळे तुमची ती केस पेंडिंग राहणार दिव्यांग विभागाकडे. आता तुकाराम मुंडे जेव्हा होते तेव्हा ती कारवाई जी आहे तर ती खूप जलद चालू होती, परंतु आत्ता कशी कारवाई चालू आहे हे आपल्याला अद्याप समजलेलं नाही आहे. परंतु पुढील 8 दिवसामध्ये समजेल की जी नवीन आयुक्त आहेत तर ते कशा पद्धतीने काम करतात. आय होप की ते योग्यच काम करतील आणि जलद गतीने काम करतील. पण आपण आता बघूया पुढे काय होणार ते. तर अशा प्रकारे म्हणजे खास करून ज्या दिव्यांगांचे डिटेल्स विभाग चेंज झाल्यानंतर अपडेट करण्यात आलेले नाही त्या दिव्यांगांना अनुदान येणार नाही. आता बघा, आता मग अनुदान कुणाला येणार? तुम्ही म्हणाल की सर मग अनुदान पैसे येणार कुणाला? तर ते देखील मी तुम्हाला सांगून देतो आणि त्यानंतर आपण पुढील महत्त्वाच्या काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच येणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. यापुढे आपण तालुक्यांची यादी देखील जारी करणार आहोत. ज्या ज्या तालुक्यांना ज्या ज्या तारखेला पैसे येणार आहेत अशा तालुक्यांची यादी आपण जे आहे तर ती टाकणार आहोत, त्यामुळे ते देखील पाहायला विसरू नका. तर बघा, अनुदान त्याच लोकांना येणार आहे ज्या लोकांना मागील 4 ते 5 महिन्यांपासून रेग्युलर पैसे येत आहेत. कोणाला 2500 तर किंवा कोणाला 1500. ज्या ज्या लाभार्थ्यांना रेग्युलर पैसे येत आहेत म्हणजे एकाही महिन्याचे थकीत नाही अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते रेग्युलर अनुदान येईल. ठीक आहे. आता जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमचे डिटेल्स अपडेटेड नव्हते, म्हणजे आधीही तुम्हाला 1500 रुपये येत होते तरी तुम्ही दिव्यांग होता परंतु 1500 रुपये येत होते, तर तुम्हाला मात्र पैसे येणे मुश्किल आहे. कारण तुमचे डिटेल्स हे दिव्यांग विभागाकडे पाठवले गेले असेल आणि तुमचे काहीतरी कमी असल्यामुळे तुम्हाला दिव्यांग विभाग ते डिटेल्स किंवा ते कार्यालय जे आहे तर ते पेंडिंग या स्टेटसमध्ये तुम्हाला ठेवू शकतं. त्यामुळे तुम्हाला ते पैसे येणं थोडं कठीण आहे. त्यामुळे बऱ्याच तालुक्यांकडून प्रेस नोट जारी करण्यात आलेले आहे की सर्व दिव्यांगांनी UDID कार्ड जे आहे तर ते अपडेट करणं गरजेचं आहे. जर कोणाला काही इश्यू येत असेल तर त्यांनी तालुक्याशी संपर्क साधा. अशा बऱ्याच तालुक्यांच्या नोट्स मला पाहायला मिळालेल्या आहेत. तुमच्या देखील तालुका स्तरावर ही कारवाई किंवा हे काम जे आहे तर ते केलं जात असावं आणि त्यामुळे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन, कारण आता नवीन विभागाकडून आपल्याला अनुदान मिळणार म्हटल्यावर डिटेल्स अपडेट होणार. याविषयीची माहिती मी आधीच तुम्हाला सांगितलेली होती की तुमचे डिटेल्स हे अपडेटेड होणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील आपल्या परीने थोडा प्रयत्न करत चला, जेणेकरून काय होईल की तुम्ही अनुदानापासून वंचित राहणार नाही. तर ही आजची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.